आता चाललोत आम्ही प्राचीन कोकणला चाललोय आता इथून। तर तिथे एक स्पॉट राहिला हा, तर हा लास्टचा स्पॉट आम्ही फिरून घेणार आहे, तो पण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू, तर बघत राहा माझा व्हिडिओ। आम्ही आलो आहोत आता प्राचीन कोकण, वॉक करत करत प्राचीन कोकणला आलो आहे। ते बघा प्राचीन कोकणचं एंट्री गेट तुम्हाला दाखवलं आणि इथे समोर तिकीट घर आहे। आम्ही आता तिकीट काढलं आहे, 50 रुपये फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि एकाचे 50 रुपये तिकीट आहे। तर आमच्या तिघांचे आहेत, म्हणजे 150-200 रुपये आम्ही भरले। तर हे बघा तुम्ही बघू शकता, इथे गाईड पण आहे, तर गाईड आपल्याला सगळं माहिती देतात। गुहा काळाचे प्रतीक आहे, गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना थोडंसं वापरू, ही गुहा आहे। कोकमचं झाड आहे, त्याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते। त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते, त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते। त्याचा उपयोग पहिल्या जीवनसारख्या क्रीममध्ये केला जातो। इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवतो। हे आहेत भगवान परशुराम। आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी दान केली। दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात। कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो। जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात। पूर्वी अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत। आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार। मसाले बाग तयार केले आहे, वेगवेगळ्या मसाल्यांची झाडे आहेत। इथून एंट्री आहे, तुम्ही एक्झिट आहे, जाऊन फिरून येणार असेल तर येऊ शकता। लवंगाचं झाड आणि काय कसं वाटत आहे तुम्हाला हा व्हिडिओ? मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दाखवत आहे, जे पूर्वी इथे इकडच्या लोकांचं जीवन, प्राचीन गोष्टी आहेत तिथे। हे मसाल्याची झाडं आहेत आणि आदिवासी पूर्वी हरिण आहे, इथे हरण मारताना। जायफळाचं झाड आहे।
जायफळ जे आपण जायफळ वापरतो त्याचं वेखंड हे कोकमाचं झाड आहे. हे दालचिनीचं झाड आहे. चुनी म्हणजे आपण रोजच्या वापरामध्ये वापरतो तेच पानं सुकल्यानंतर आपण आपल्या गरम मसाल्यात वापरतो. ही आंबी हळद सुकली वाटतं ती पूर्ण खाली उडी झाली पण याच्या खाली आहे आंबी हळद. ही पण आपल्याला खूप गुणकारी आहे. काही लागलं वगैरे सूज झाली तर त्याला आपण लावतो. हे आहे त्रिफळ. त्रिफळाचं झाड आहे. हे मसाल्याचंच आहे. ते हे मच्छीमध्ये फिश करीमध्ये आपण हे त्रिफळाची फळं बारीक असतात ते वापरतो आणि एकदम स्पाइस असते त्याला. स्पायसेस असतात. ऑल स्पाइस या फळांचा उपयोग मसाल्यामध्ये करतात. कढीपत्ता तर आपल्याला माहीतच असेल. आपल्या रोजच्या जेवणामध्ये कढीपत्त्याशिवाय आपल्याला कामच नसते. आपण डाळ फोडणीसाठी आपण कढीपत्ता वापरतो. हा तर तुम्हाला मसाल्याचा पदार्थ माहीतच असेल. तिकडे आहे आपटी. हे वेखंड. पुन्हा एकदा वेखंड हे आपल्याला आयुर्वेदिक औषधांमध्ये भेटलं जातं तर तुम्हाला माहीत असेल कदाचित. तिथे आपटी म्हणजे आपटीची पानं असतात. ती आपटीची पानं जे आपण वापरतो दसऱ्याला. आता त्यावेळेला आपण सोनं म्हणून हे दसऱ्यामध्ये पानं वापरतो. हे आहे हे बघा. हे काळी मिरी आहे. तर आपण काळी मिरी पावडर काळी मिरी मसाल्यांमध्ये वापरतो. बघा तुम्ही वरती बघा काळी मिरी हिरवी काळी मिरी आली पण आहे इकडे. ती बघा तुम्ही बघू शकता तिथे वरती काळी मिरी. ते ही हिरवी आहे. ही पिकल्यानंतर काळी होते. मग ते सुकवून मग नंतर आपण ती दुकानामध्ये बघतो सुकवलेली. इन्सुलिन ह्या वनस्पतीची मुळे डायबिटीससाठी ह्याचा वापर केला जातो. गुणकारी औषध म्हणून ह्याचा वापर होतो. हे वेलदोडा म्हणजे वेलची. तर वेलचीचं हे झाड आहे. ह्यालाच वेलची खाली येतात. हे बघा पूर्वी गावामध्ये शिकार करून रानडुक्कर मारले जात असत म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी काढणारे असतात. हे आहे माडीचे झाड. तर ह्या माडीचं झाड म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर माडीचं माडी काढतात आणि माडी पितात पण. तर वरती मटका लावून त्याचा जो चीक आणि ते ज्यूस निघत असतो त्यालाच माडी म्हणतात. ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात. देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ साप नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. इकडे आमची काही पारंपरिक वाद्ये आहेत. लाकडी ढोल आहेत. मातीचे ताशे आहेत. त्यांचा खालील भाग मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा वर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असेल. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यात केला जात असे. इकडे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकण
वासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गारहाणी घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे विरगळ आहे, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीकचिन्ह. पोतराळी लोक असतात ते स्वतःला चापकाने मारून घेतात, ते या ठिकाणी दाखवले आहे. ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. इकडे कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी तर समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परततात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतो. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट अवघड होती. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका. प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर होते, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघरात उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असतात. समोर आहे ती पडवी. सर्व समानाने पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. इकडे अडकित्ते आहे, सुपारी कट करण्यासाठी होते. इकडे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलाला खेळताना दाखवलं आहे. तो शेतकरी आहे. पूर्वी त्याचं घर कसं असायचं अगदी तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये बिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटे ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हत्या. ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असे तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विधला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईने आईचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे विलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे कणगी आहे. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकोरी यासारखे धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. याचा वापर पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला. तिकडे पांगुळवाडा हे लहान मुलांना चालण्यासाठी.
गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करून देणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम कुंभार करीत असे. हे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते, तिला आडवा काप दिला जातो, बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 पलुत्र्यांचा अवस्था नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजून व्यवस्थित चालू आहे. सोनार आहे. सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरम्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असे. पाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणातील 12 पलुत्वाची कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवलं आहे अस्वलाचे खळखळ, इकडे गारुडी दाखवलं आहे सापाचे खळखळ. हे सर्व कोकणातले कोकणामधले सर्व लोहार, सुतार, शेतकरी यांचं वर्णन दाखवलं. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. त्याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसतो आणि हे सर्वजण घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जात असे. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्ट मिळते. हा पुरुष समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीने होते. व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असे. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे. ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचं जर मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावर मुंबईला पाठवली जाते. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाच्या खाद्य संस्कृती समान नव्हत्या. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात
आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जे जातनीसारखं दिसतं त्याला घिराट असे म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. ते शेवयाचे लाकडी यंत्र उचलायचे आणि प्रेस करायचे. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. आतील मोदक शिजून निघतात. हे पुरवणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही बाजूने उलट उलट फिरवले जाते. आतील डाळ वाटून निघते. याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचात आणि ही दगडी उफाळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. इकडे कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या वागण्या बघण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचं लग्न होई तेव्हा मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. तिकडे गरुड पक्षी दाखवला आहे. सापाची शिकार करतात. भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे असे एकमेव ठिकाण होते की ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असते. लहान मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत असतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत असत. थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हा आमचं पाणवठा होतं. वरती खवले म्हणजे जातो. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेत जिवंत साप आहे. पुढे मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकारला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवोभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. हिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. इकडे धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंगडी या वेशभूषेत येत असत. असे असलेले प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी व 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत असते. आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखात जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने यांची राहणी सुद्धा अशी साधी होती.
जो लाल रंगाचा पाक तर तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कातर होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तिकडे मचाण आहे, तिचा वापर शिकारीसाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असे. इकडे जयगड किल्ल्याची प्रतिकृती दाखवली. इथून 20 किलोमीटर अंतरावर जयगड हे गावसीमा आहे. गावाच्या वेशीवर जो देव आहे त्याला आम्ही राखणदार म्हणतो. त्याला नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. जर तुम्ही श्रद्धाळू असाल, तुम्ही याला जरूर नमस्कार करा. इथून पुढचा प्रवास तुमचा सुखाचा आणि आनंदाचा होईल. नमस्कार. या ठिकाणी माझे गाईड संपले आहे. तिथे अक्षर अभिप्राय आपण आपला देऊ शकता. तिकडून पुढे जायचंय. खाली लास्ट पॉइंट आहे शंख प्रदर्शन. तुम्ही सर्व पाहिलंच असेल प्राचीन कोकण. तर इथे कोकणामधले प्राचीन लोक जसे राहत असतील आणि त्यांचं राहणीमान, शेतकरी समाज, परत शिकारी समाज, पुन्हा जंगली, आणि हे पूर्वीचे लोक कसे राहून आणि कसे राहत होते, खात होते आणि कसे उपजीविका करत होते आणि त्यांचे साधनं, ते सर्व या प्राचीन कोकणमध्ये दाखवलं आहे. तुम्ही आता ते पाहिलंच असेल. सर्व माहिती दिली आहे त्याप्रमाणे. गणपतीपुळेमध्ये आलात तर तुम्ही हे सर्व एक्सप्लोअर करू शकता आणि बघू शकता. प्राचीन कोकण आता पूर्ण फिरून झालं आहे आमचं. तर छान आणि मस्त आहे. तिथे एक शंख प्रदर्शन पण आहे. तिथे मोबाईल आणि व्हिडिओ आणि फोटो अलाउड नसल्यामुळे आम्ही तिथलं तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर तुम्हाला इथेच येऊन ते बघावं लागेल. समुद्रातले पूर्ण सगळे शंख, शिंपले आणि त्याच्या बनवलेल्या वस्तू आणि ओरिजिनल मोतीच्याही वस्तू, अंगठी, ब्रेसलेट वगैरे पण आहे. तर मी तिथून एक शंख आणि ब्रेसलेट घेतला आहे. तर आम्ही आता कोकण प्राचीनमधून बाहेर निघालो. आम्ही पूर्ण फिरलो. खूप छान आहे. इकडची कोकणी संस्कृती दाखवली आहे. तर आता आम्ही इथून बाहेर निघालो आणि आता आमची गाडी 6ची असल्यामुळे आम्ही थोडा वेळ आता परत गणपतीपुळे बीचवर जाऊन टाईमपास करणार आहोत. तर चला आता तिथे जाऊया. संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो समुद्रकिनारी गणपतीपुळे. गणपतीपुळेला आलो आहे. इथे तर कोकम सरबत घेत आहे. पुन्हा एकदा आम्ही गणपतीपुळे बीचला आलो आहे. बघा समुद्राला भरती आली आहे. तर भरतीचा व्ह्यू बघा. आता तुम्ही बघू शकता. हे बघा. गणपतीपुळे बीच, संध्याकाळचा व्ह्यू. गणपतीपुळे बीच हे गाडी या. चला आता आम्ही चाललो आहे आमच्या बसकडे. आमची बस आहे 6 वाजताची. तर आम्ही आता इथून बसकडे रवाना होणार आहेत. चाललोच आहेत आता. चला तर आमची बस इकडे आली आहे. 6ची बस बरोबर आली 5:45ला. तर आम्ही बसमध्ये चढत आहे. तर आम्ही बसमध्ये बसलो आहे. तर आता चाललो आहे आता घरी. बघा आता गाडी निघाली आहे 6 वाजता इथून. आता तुम्हाला आम्ही घरी तिकडे नंतर भेटू.
आमची बस ही बघा इकडे आहे, ती आहे. तर आम्ही आता चिपळूणला थांबलो आहेत जेवण करण्यासाठी आणि आम्ही काही जेवण केलं नाही, चहा घेतला बस. तर एरिया दाखवते तुम्हाला रात्रीचा. तर आता आम्ही बसमधून दहिसरला उतरलो आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहोत, तर घरी जात आहोत. आमची जर्नी पूर्ण झाली. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुमच्यासाठी मी पुन्हा अजून काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहे. फायनली आमच्या घरात आम्ही पोचलो आहे. आता व्लॉग आता इथेच संपवत आहे. आम्ही पूर्ण सर्व फिरून आता फायनली घरी आलो आहे. संपवण्याच्या आधी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. तुम्हाला आवडलं तर कमेंट पण करा कसा वाटला माझा व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्लॉगमध्ये. चला बाय.